ज्यांचा आवाज नाही त्यांचा आवाज होणं ही माध्यमांची खरी जबाबदारी आणि हे मूल्य जपणारा आपल्या अहिल्यानगरच्या मातीतला पत्रकार. गेली 23 वर्ष वर्तमानपत्र, टीव्ही आणि आता डिजिटल असा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला. जवाहर नवोदय विद्यालय आणि पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांची कारकीर्द दैनिक लोकमत, ETV मराठी आणि झी 24 तास अशा नामांकित संस्थांमधून बहरली. लेट्सअप मराठीमध्ये पहिल्यांदा संपादकीय जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनचे संपादक म्हणून आपली छाप सोडली. 2024 पासून ते BBC मराठीचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सोपी गोष्ट, गावाकडची गोष्ट आणि महाराष्ट्राची गोष्ट यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून त्यांनी ग्रासरूट पत्रकारिता प्रभावीपणे पुढे नेली आहे. आपली सोपी गोष्ट सांगायला अहिल्यानगर डिजिटल महाकुंभमध्ये येत आहेत BBC मराठीचे संपादक अभिजित कांबळे. दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणता येईल खऱ्या अर्थानं. अहिल्यानगरच्या मातीतले सुपुत्र आणि दिल्लीत डंका पिटणारे खऱ्या अर्थानं अभिजित सर यांना मी विनंती करतो की प्लीज तुम्ही स्टेजवर यावं. एक साधारण 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला पत्रकारिता होती त्यावेळेला दोन संपादक फार महत्वाचे मानले जात होते. एक कुमार केतकर आणि अरुण टिकेकर. दोघांची जातकुळी शैली ही फार वेगवेगळी होती आणि त्याच्यामध्ये अरुण टिकेकरांचा व्यासंग जितका महत्वाचा मानला जायचा त्यांच्या बरोबरच कुमार केतकरांची कार्यकर्ता म्हणून असणारी जी शैली होती ती फार प्रभावी मानली गेली. आत्ताच्या काळाच्या ओघात संपादक पद हे एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागलं आणि आत्ता राजकीय प्रभावानंतर असणारं संपादक पद याकडे बघण्याची दृष्टी बदलली. या सगळ्यामध्ये आज 25 वर्षानंतर हा कालखंड पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होतीये, तो रिपीट होतोय असं म्हणता येईल. कारण अभिजित कांबळेंसारखा ग्रासरूट मधून आलेला, कार्यकर्त्याच्या पिंडात तयार झालेला आणि सारस्वतांमध्ये तितकाच रमणारा, मराठी भाषेवर प्रेम करणारा असा एक प्रतिभावंत, जाणीव संपन्न आणि खऱ्या अर्थानं दुर्लक्षित समाजाला व्यासपीठ देऊ इच्छिणारा एक संपादक आज आपल्यासोबत आहे. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि नगरच्या मातीतलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं असं हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. अभिजित सर, खूप खूप स्वागत आहे. आणि धन्यवाद. ज्या पद्धतीचा आत्ताचा डोलारा तुम्ही सांभाळता BBC मराठीचा, ओव्हरऑल हे सगळं पाहत असताना कशा अर्थानं आत्ताची कक्षा रुंदावणं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक स्वतःचं वेगळेपण जपणं ही तारेवरची कसरत असते का हो? तारेवरची कसरत नक्कीच आहे, पण मुळात हा इंटरेस्टचा विषय असल्यामुळं आणि जिव्हाळ्याचा विषय आहे कायम, की आपण या पद्धतीने काहीतरी करू शकतो की ज्याच्यात बदल घडवून आणण्याची ताकद आहे आणि ते करत राहणं, त्याच्यासाठीचं एक व्यासपीठ तुम्हाला मिळणं आणि त्यासाठीची टीम पण मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून येतात त्यावेळेस ती तारेवरची कसरत सोपी होत जाते. ती कसरत तितकीशी अवघड राहत नाही आणि मला सध्या तोच अनुभव आहे की जरी हे करत आहे आणि आपण तुम्ही तर न्यूजमध्येच काम केलेलं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की काय पद्धतीचं प्रेशर, धबडगा सगळ्या कामाचा सुरू असतो. अर्थात BBCत तो कमी असला तरी पण तो असतोच, पण तरीही हे आपल्या मनासारख्या काही गोष्टी करता येणं आणि त्यातून काहीतरी भरीव अर्थपूर्ण आपण करू शकतो याचं समाधान मिळणं, यामुळे त्या तारेवरच्या कसरतीचं विशेष काही वाटत नाही असं आहे. निश्चित. आणि हल्ली सर्रास प्रवाहासोबत पोहणं, हे प्रवाहपतीत असणं हे प्रमुख मानलं गेलंय. अशा वेळेला प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणं, व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस ही संकल्पना तुमच्या पत्रकारितेचा कोर आहे, खऱ्या अर्थानं मूळ गाभा आहे. अशा वेळेला पत्रकारितेची सोपी गोष्ट प्रेक्षकांना सांगणं, कशा अर्थानं काय त्यामागचं भूमिका आहे आणि तुम्ही तशा अर्थानं गोष्टी वेल्हाळात. मला असं वाटतं की म्हणजे व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस प्रकारची पत्रकारिता करणं हा काही वेगळा भाग नाही. म्हणजे पत्रकारिता ही व्हॉइस ऑफ व्हॉइसलेससाठीच असावी. इंग्लंडमध्ये एक पब्लिशर होऊन गेले 2 शतकांपूर्वी, लॉर्ड नॉर्थब्रुक म्हणून होतं. त्यांनी असं म्हटलं होतं, न्यूज इज समथिंग वेअर समवन इज
trying to suppress, someone somewhere is trying to suppress, everything else is advertisement. म्हणजे बातमी अशी गोष्ट आहे की जी कोणीतरी कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करते आणि बाकी सगळी जी आहे ती जाहिरातबाजी आहे. मग आपण जाहिरातबाज व्हायचं का की आपण पत्रकार बातमीदार व्हायचं, हा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याचदा आज असं होतंय की आम्ही फक्त पत्रकार परिषदा दाखवतो, आम्ही हे बोलले म्हणून दाखवतो, ते काय बोललेले नाही आहेत किंवा ते बोलल्यानंतरही कुठले प्रश्न अनुत्तरित राहतात. ही खरी जबाबदारी आहे आणि ते खरं स्किल पण आहे आणि ते चॅलेंज पण आहे आमच्यासाठी, की कोणीतरी काहीतरी येऊन तुमच्यासमोर इझिली तुमच्यासमोर जी माहिती वाढते ती माहिती फक्त पोहोचवण्याचं काम तुमचं नाही आहे. त्या माहितीमध्ये आणखी काही दडलेली माहिती आहे का, त्या माहितीचा अर्थ तुम्ही सोप्या शब्दात समजून सांगताय का, हे मला वाटतं सगळ्यात चॅलेंजिंग आहे. आता यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मला ह्या व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस पद्धतीचं जर्नलिझम करण्यासाठी सातत्यानं वाटतं, कारण मी मुळात आलोच या फील्डमध्ये त्यासाठी. माझी घरची पार्श्वभूमी जी आहे ती जरा सामाजिक पद्धतीची आहे. माझे आई आणि वडील दोघेही सोशल ॲक्टिव्हिस्ट होते. या नगर जिल्ह्यामध्येच जामखेड नावाचं गाव आहे जिथं ग्रामीण आरोग्य प्रकल्प नावाचा एक प्रकल्प आहे जो हेल्थ आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी काम करतो आणि तिथं माझे आई वडील काम करत होते. तर लहानपणापासून आपण काहीतरी समाजाशी थेट संबंधित असं करावं असं वाटायचं आणि मग त्याच्यामध्ये मला हा पर्याय दिसला की आपण जर माध्यमाचा वापर केला, पत्रकारितेत गेलो, तर आपण लोकांच्या प्रश्नासाठी म्हणून या व्यासपीठाचा, या आयुधाचा वापर करू शकतो असं वाटलं आणि म्हणून मी या फील्डमध्ये आलो आणि याच पद्धतीची पत्रकारिता कशी करता येईल हा सातत्याने इथं प्रयत्न सुरू असतो. ETV, झी 24 तास, लेट्सअप, त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स, BBC, ह्या सगळ्या प्रवासामध्ये वळणं आडवळणं येत गेली. नेमकी ह्या सगळ्यातली प्रेरणास्थानं काय होती, प्रेरणा कुठून आली आणि ह्या सगळ्याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन या टप्प्यावर, म्हणजे 23 वर्षापूर्वी सुरू केलेली पत्रकारिता आणि आत्ताची असणारी पत्रकारिता, नेमका दृष्टिकोन तो होता, तोच अबाधित राहिलाय की खऱ्या अर्थानं बदललाय? बेसिक दृष्टिकोन होता, म्हणजे की आपण पत्रकारिता कशासाठी करायची आहे, आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, हा दृष्टिकोन तेव्हाही होता आणि कायम राहिला. पण तो विस्तारित होत गेला, कारण त्यावेळेस नेमका हा प्लॅटफॉर्म वापरायचा कसा, जर्नलिझम करायचं आहे पण ते जर्नलिझम लोकांच्या हितासाठी, पब्लिक इंटरेस्टसाठी कसं करायचं आहे, हे नेमकं गेल्या 23 वर्षात बऱ्यापैकी वेगवेगळ्या टप्प्यांवरती मला कळत गेलं. ETV एक स्कूल होतं की जिथं ज्या पद्धतीची जर्नलिझम केलं जायचं तिथं उथळपणाला थारा नव्हता, तिथं इनडेप्थ ॲनालिसिस असायचे, तिथं विश्वासार्हता होती. मग त्याच्यानंतरचा जो माझा प्रवास आहे तो ETV नंतर मी झी 24 तास, TV9, त्याच्यानंतर मग BBC काही काळ होतो. लेट्सअपमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा संपादक झालो. लेट्सअप त्या अर्थाने खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला माझ्यासाठी आणि मग म्हणून मी पुढे संपादक म्हणून राहिलो. या सगळ्या काळामध्ये मी ट्रान्झिशन्स पण पाहिले. म्हणजे 2007ला ज्यावेळेस झी 24 तास सुरू झालं त्यावेळेस ते मराठीतलं पहिलं 24 तास न्यूज चॅनल होतं. मराठीमध्ये न्यूज चॅनल सुरू झाल्यानंतर मराठी मीडियाचा चेहरा मोहरा बदलण्यास बऱ्यापैकी सुरुवात झाली. तुम्ही पण ते ट्रान्झिशन पाहिलेलं आहे. तोपर्यंत प्रिंट हा एकमेव पर्याय आपल्याकडे असायचा. मग टेलिव्हिजनचं महत्त्व वाढलं, पण टेलिव्हिजनचं महत्त्व वाढत असतानाच टेलिव्हिजनच्या विश्वासार्हतेबद्दलचा पण प्रश्न निर्माण झाला आणि तोच नंतर आता डिजिटलबद्दलही आहे ते मी पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगेलच. पण टेलिव्हिजनच्या मध्ये काम करत असताना आम्हाला ज्या ETV स्कूलमधून आलेल्या लोकांना काही गोष्टी अशा वाटायच्यात की अरे हे TRPसाठी हे पण करावं लागतं, कारण ETV TRPचं प्रेशर नसायचं. मग हे TRPचं प्रेशर झीमध्ये, TV9मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. मग त्यामध्ये तो बॅलन्स साधणं हे खूप चॅलेंजिंग झालं की एकीकडे TRP मिळवायचं आहे पण तुम्ही उथळपणा पण करायचा नाही. तुम्ही जी तुमची बातमीदारी आहे ती सशक्त अशा पद्धतीचीच असली पाहिजे, ती निरपेक्ष असली पाहिजे, वस्तुनिष्ठ असली पाहिजे. हे चॅलेंज असायचं. ते सांभाळणं हे खरंच तारेवरची कसरत होती. म्हणजे आज तेवढी वाटत नाही, तेव्हा ती खूप कसरत करावी लागली. आणि हा एक म्हणजे हा गहन चर्चेचा पण भाग आहे की टेलिव्हिजन सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीची पत्रकारिता आपल्याकडे विकसित होत गेली त्यात अनेक प्रश्न आज आपल्यासमोर आहेत. मी त्या ट्रान्झिशनमधून आल्यामुळं मी कदाचित ते पाहू पण शकतो तटस्थपणे की काय प्रॉब्लेम झालेले आहेत, की आपल्या जर्नलिझममध्ये, बातमीदारीत, पत्रकारितेत काय प्रॉब्लेम झालेले आहेत, आपल्या विश्वासार्हतेबद्दल एवढा प्रश्न निर्माण का झालेला आहे,
हे सगळे प्रश्न मलाही पडतात. आणि मला असं वाटतं, मी याच्यामध्ये एक माझं नेहमी म्हणणं असतं की आपल्याकडे एकूणच सगळ्या समूहांची ना कळपबाज मानसिकता आहे. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या डॉक्टरी पेशामधल्या अनिष्ट गोष्टींवरती टीका करायला गेलं तर सगळेच आपल्या आजूबाजूचे डॉक्टर पण त्याचं समर्थन करताना दिसतात. मला असं वाटतं की हे सगळ्याच प्रोफेशनमध्ये होतं, पत्रकारितेमध्ये पण काही वेळेला होतं. मला वाटतं हे होऊ नये, आपण करू नये. म्हणजे मी जर ह्या प्रोफेशनमध्ये असेल तर मी उलट ह्याचा बेस्ट क्रिटिक असलं पाहिजे, कारण मी इंटरनल माणूस आहे त्यातला. तर मला वाटतं ते सातत्यानं बघत राहिलं पाहिजे. तर हे जे मला गेल्या 23 वर्षामध्ये पाहायला मिळालं, त्यामुळे मी उलट जास्त क्रिटिक होऊन आपण जास्त चांगल्या पद्धतीने काय करू शकतो याच्यावर काम करत राहिलो. हल्लीचे दिवस असे आहेत की गोष्ट छोटी ही डोंगरा एवढी करून दाखवायचे दिवस आहेत. अशा वेळेला गोष्ट आहे पण त्याची सोपी गोष्ट करून सांगायची. हां. तर ही कल्पना नेमकी कशी सुचली आणि ते करण्यामागची भूमिका, त्यामागचा विचार नेमका काय होता? आता सोपी गोष्ट आमचा तसा फ्लॅगशिप कार्यक्रम झालेला आहे BBC मराठीचा, आणि आम्ही सगळ्या गोष्टींवरूनच नावं ठेवतो तेव्हापासून. म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूची सिरीज आहे, तिचं नाव महाराष्ट्राची गोष्ट आहे. त्यानंतर एक गावाकडची गोष्ट म्हणून पण आम्ही करतो, आरोग्याची गोष्ट म्हणून आहे, आणि पुन्हा आमचं रोजचं जे पॉडकास्ट आहे त्याला पण 3 गोष्टी असं नाव दिलेलं आहे. सोपी गोष्टचा जो उगम झाला तो या चर्चेतून झाला की आपण BBC आहोत, तर आपण लोकांना गुंतागुंतीचे जे विषय आहेत ते सोपे करून कसे सांगता येतील हे पाहायला पाहिजे. आम्ही रँडम एक्सप्लेनर करत होतो. 2017ला BBC मराठी ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती एक्सप्लेनर करत होतो. मग आम्ही असा विचार केला की, आणि ते एक्सप्लेनर्सला रिस्पॉन्स पण चांगला मिळत होता, लोक पाहत होते, आम्हाला त्यावर प्रतिक्रिया पण चांगल्या येत होत्या. मग आम्ही असं म्हटलं की आपण त्याला एका रुटीन ह्याच्यामध्ये डेली प्रॉपर्टी म्हणून त्याला आपण डेव्हलप करूयात. मग आम्ही ती सोपी गोष्टची कॉन्सेप्ट आणली, आणि त्याच्यामध्ये आज म्हणजे आमचे जवळपास 7 वर्षांपासून एक वेगवेगळे विषय आम्ही त्या माध्यमातून हँडल करतोय. आणि जी काही घडलेली घटना असेल ती अत्यंत सोप्या शब्दात लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी ठरतोय त्या निमित्ताने. निश्चित मला असं वाटलं की त्याचं मूळ कुठेतरी तुमच्या लेट्सअपच्या कारकिर्दीत विषय सोप्पापर्यंत येऊन थांबताय की काय? विषय सोप्पा पण आपण त्याच ह्याच्यातून नंतर हे केलं, आणि विषय सोप्पामधून पण एक्सप्लेनर खूप चांगल्या पद्धतीने करत आलं. सरांचं त्यामध्ये मार्गदर्शन, आणि त्यांचा क्लोज टू हार्ट विषय होता तो, की आपण असं काहीतरी केलंच पाहिजे. डिजिटल मीडियामध्ये खरोखर मोठी ताकद आहे असं तुम्हाला खरंच आत्ता वाटतं का? म्हणजे सिस्टीममध्ये असताना त्या सगळ्या गोष्टींकडे तटस्थपणे पाहता येतंय का, आणि ती प्रभावीपणे कशी वापरता येऊ शकते, ती ताकद आहे ती, आणि याबद्दल तुमचा अनुभव नेमका काय आहे? मला 2-3 गोष्टी डिजिटल मीडियाबद्दल महत्त्वाच्या वाटतात. डिजिटल मीडिया हा त्या अर्थाने माध्यमांचं लोकशाहीकरण, म्हणजे मीडियाचं डेमोक्रेटायझेशन करण्यासाठी खूप ताकदीचा असा पर्याय आला आहे. तो कसा आला आहे? तर साधारण 10 ते 15 वर्षापूर्वीपर्यंत मला जर मीडियामध्ये काही करायचं असेल तर मला एखादं न्यूज चॅनल काढावं लागायचं किंवा एखादा पेपर काढावा लागायचा. पेपर किंवा न्यूज चॅनल काढणं अत्यंत जिकिरीचं आणि अवघड असं आहे. म्हणजे त्यासाठी पैसे पण लागतात, त्यासाठी संसाधनं लागतात, जे सहजपणे कुणी सुरू करू शकत नाही. पुन्हा ते सुरू केल्यानंतर ते चालवणंही तेवढंच जिकिरीचं आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला, त्याला असं वाटत असेल की मी पत्रकारिता करावी, मी पत्रकार व्हावं आणि मी पेपर सुरू करावा किंवा चॅनल सुरू करावा, हे शक्य होत नव्हतं. डिजिटल मीडिया आल्यापासून हा एक मोठा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध झाला, आणि आपण पाहतो की गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल मीडियामुळे अनेक यूट्यूबर आले की ज्यांनी चांगल्या पद्धतीची पत्रकारिता करून दाखवलेली आहे. आपण पाहतो की छोटे छोटे प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून उत्तम पत्रकारिता केलेली आहे. प्लस काही ओनली डिजिटल प्लॅटफॉर्म पण आले. म्हणजे आता लेट्सअप आपल्यासमोर एक उदाहरण आहे की एक फक्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, आयलोनगर आहे, जे हायपर लोकलला केटर करतं. याच पद्धतीचं आपण आणखी काही बघितलं तर वायरसारखा प्लॅटफॉर्म आहे. तर डिजिटलला एक स्पेस ही मिळाली की ज्यांना, म्हणजे छोट्या प्लॅटफॉर्म्स ची मी खास करून याबद्दल हे करतो, आणि यूट्यूबर्ससाठीची, की तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती आहात. एक तरुण आहे 25 वर्षाचा, आणि त्याला असं वाटतंय की यार मला पत्रकारिता करायची आहे, मला काही चॅनलमध्ये जाऊन मुंबईत काम करायचं नाही आहे, मला कुठल्या पेपरमध्ये जाऊन उमेदवारी करायची नाही आहे, मला माझं सुरू करायचं आहे. ही स्पेस ही डिजिटलने आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि ही जी मोनोपॉली जी आहे
की तुमच्याकडे खूप मोठं भांडवल असेल, तुमच्याकडे खूप रिसोर्सेस असतील आणि मग तुम्ही काहीतरी मीडियात करू शकता. ही मोनोपॉली डिजिटलने तोडली आणि हे मला वाटतं हे टेक्नॉलॉजीचं खूप मोठं यश आहे, की टेक्नॉलॉजी काय करू शकतं, की त्यांनी आपल्याला एक स्पेस मोठी उपलब्ध करून दिली, की जी इझिली ॲक्सेसिबल नव्हती, जी सहजपणे कोणी त्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतं. हा मला सगळ्यात महत्त्वाचा भाग वाटतो त्यातला. BBC मराठीच्या स्टोरीज या खरं तर चर्चेचा विषय असतो. त्यामागचा रिसर्च, सिलेक्शन, प्रेझेंटेशन या सगळ्याची नेमकी प्रोसेस कशा पद्धतीने घडते आणि त्यात नेमकं खास असा एक अभिजित कांबळे स्पेशल टच हा नेमका कसा असतो? मी गंमत सांगतो तुम्हाला. 2017 मी पहिल्यांदा BBCत गेलो आणि शक्यतो आपण एखाद्या नवीन संस्थेमध्ये जातो त्यावेळेस लर्निंग करतो, नवीन गोष्टी शिकतो. मी अनलर्निंग केलं, कारण मधल्या काळात मी जे न्यूज चॅनल्समध्ये काम करत होतो ते विसरायचं कसं याच्यावरती काम करत गेलो. बरेचसे मीडिया स्टुडंट आहेत. कारण अनलर्निंग पण महत्वाचं असतं, कारण खरंय, तुम्ही वर्षानुवर्ष एखाद्या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला पण त्या गोष्टी नॉर्मल वाटायला लागतं, की मी ह्या बातमीत दुसऱ्याची बाजू नाही घेतली तरी चालेल, चला ठीक आहे टाकून देऊयात. हे जे नॉर्मलायझेशन आहे हे खूप घातक असतं. मला ह्या सगळ्या गोष्टींवरती BBCत गेल्यावर पण स्वतःवर पण काम केलं मी, की आपण एकही गोष्ट आत्ता कुठलीही गोष्ट आपल्या अंगवळणी पडली असेल तरी ती करायची. BBCचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी इतक्या वर्ष विश्वासार्हता जी टिकवून ठेवली आहे ना, ती खूप काटेकोरपणे बातमीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यात आहे. म्हणजे तुम्हाला बॅलन्स हा असलाच पाहिजे. म्हणजे आम्ही गेल्या 2 दिवसांपासून अजित पवारांच्या ज्या जमीन घोटाळ्याची बातमी आहे त्याच्यात अनुत्तरित प्रश्नांवरती 5 कुठले अनुत्तरित प्रश्न आहे त्याच्यावर 2 दिवसांपासून काम करतोय. का एवढा वेळ लागतोय? कारण आम्हाला सगळ्यांची बाजू घ्यायची आहे. आमच्याकडे फक्त आरोप करणाऱ्यांची बाजू घेऊन चालत नाही. जे स्टेक होल्डर्स आहेत त्या बातमीमधले त्या सगळ्यांची बाजू घेऊन करावे लागतील. ते इतके हे बारकावे जे सांभाळणं आहे ना, हे मला गेल्यानंतर त्या गोष्टी खूप जवळून शिकायला मिळाल्या. आणि एखादी बातमी करायला घेतल्यानंतर आमच्या पुढे पहिला प्रश्न असतो की ही बातमी खरंच पब्लिक इंटरेस्टची आहे का? म्हणजे आणि पब्लिक इंटरेस्ट म्हणजे पब्लिकचा इंटरेस्ट ज्याच्यात आहे तो नाही. म्हणजे जनहित टेक्निकली आपण ज्याला म्हणतो. की पब्लिकचा इंटरेस्ट म्हणजे पब्लिकला एंटरटेनमेंटमध्ये, पब्लिकला मनोरंजनात इंटरेस्ट आहे म्हणून पब्लिकचा इंटरेस्ट नाही, त्यांच्या हिताची आहे का? तर त्या हिताची बातमी आहे का हा पहिला निकष असतो, की ती बातमी त्यांना महत्त्वाची आहे का, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी आहे का. आणि मग त्याच्यानंतर ती बातमी करत असताना त्यामध्ये सगळ्या बाजू आलेल्या आहेत का, आणि आपण खरंच काहीतरी वेगळं रिसर्च करून महत्त्वाचा कॉन्टेक्स्ट त्या बातमीमध्ये देतोय का, हे पण आम्ही बारकाईने पाहतो. सुदैवाने माझ्याकडे टीम खूप चांगली आहे, ती खूप वेगवेगळ्या भागातून आली आहे महाराष्ट्राच्या, आणि ते पण तयार झालेली मुलं मुली आहेत की जे ह्या रिसर्चमध्ये पारंगत आहेत, की आपण एखादी बातमी करत असताना त्या बातमीचे सगळे पैलू कसे तपासून पाहिजे, त्यामध्ये बॅलन्स कसा आणायचा. आमच्याकडे राईट टू रिप्लाय नावाचा एक हे आहे की ज्या कोणी व्यक्तीवरती आरोप झालेला आहे त्याचा अधिकार आहे की त्याला तो रिप्लाय द्यायचा. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की परवा तो रोहित आर्या नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला. तुम्ही पाहिलं असेल की त्यानंतर सगळ्या लोकांनी, म्हणजे बऱ्याच जणांनी ब्रेकिंग न्यूजमध्ये तो माथे फिरवे म्हणून चालवलं, नंतर ते काढून टाकलं. त्याच्यानंतर ह्यामध्ये तो कसा मारला गेला वगैरे हे सगळं सांगितलं. हे कशाच्या आधारावर सांगितलं? पोलिसांनी सांगितलेलं. आमचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो BBCचा. आम्ही हे धरून चालतच नाहीत की समोरच्यानी सांगितलेलं संपूर्ण सत्य आहे. आम्ही त्याचा दावा म्हणून सांगतो. आमच्या बातमीमध्ये तुम्ही आत्ताही गेला तरी ही पोलिसांनी दिलेली माहिती आहे किंवा हा पोलिसांचा दावा आहे हेच तुम्हाला पाहायला मिळेल. माथे फिरू शब्द आमच्या बातमीत एकाही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर ही इतकं आम्ही काटेकोरपणे पाळतो, कारण आम्हाला असं वाटतं की आमच्यावर जर लोकांचा विश्वास आहे तर आम्ही ते सांभाळलं पाहिजे. आणि मला एक गोष्ट आवर्जून इथं सांगावीशी वाटते की आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांना हे लक्षात ठेवावं लागेल की पत्रकारिता हा खूप सिरियस बिझनेस आहे. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, त्यामुळे तुमची जबाबदारी जास्त वाढते. आपण हे समजून चाललं नाही पाहिजे की आपल्याला काहीतरी करून नंबर्स फक्त मिळवायचेत आणि मग थोडंफार जबाबदारीकडं दुर्लक्ष झालं तरी चालेल, तर ते परवडणारं नाही आहे. ते समाजाच्या खूप विघातक दृष्टीने त्या गोष्टीवर परिणाम करणार आहे. कारण लोक, आपल्याकडे एक साधारण कल्चर असं आहे
की लोक वाचलेल्या आणि मीडियात सांगितलेल्या गोष्टीवर अजूनही विश्वास ठेवतात. तो कमी होत चालला असला तरी अजूनही विश्वास आहे. त्यामुळे जबाबदारी जास्त आहे असं मला वाटतं. निश्चित या सगळ्यामध्ये लोकल ते ग्लोबल असा प्रवास करत असताना संपादक म्हणून हा दुवा जोडत असताना कोणत्या गोष्टी या फार निर्णायक ठरल्या? मला तुम्ही मगाशी सांगितलं ना त्या फिल्ममध्ये की नगरमध्ये हे ते, ह्याचा मला खूप फायदा झाला की मी इथल्या, माझं गाव जे आहे ते इथं कर्जत तालुक्यात माहिजळ गाव नावाचं 5,000 लोकवस्तीचं गाव आहे. त्या गावातून मी येतो. तिथून मी पुण्यात शिकलो, मग मुंबईला काम केलं, हैदराबादला काम केलं, दिल्लीत काम केलं, काही दिवस BBC साठी लंडनमध्ये होतो. हे सगळं करत असताना मला काय झालं की ह्या छोट्या ठिकाणी राहिल्यामुळे ना माझी क्युरियोसिटी खूप जास्त आहे. मला प्रत्येक गोष्टीची उत्कंठा असते. म्हणजे मी मुंबईत गेल्यानंतर पण ही ट्रेन सेंट्रल हार्बर आणि वेस्टर्न हे समजून 15 दिवसात घेतलं होतं की हे काय भानगड आहे म्हणून. तर ही क्युरियोसिटी ह्या छोट्या ठिकाणाहून गेल्यामुळं माझ्यामध्ये होती आणि ती क्युरियोसिटी मला ह्या लोकल ते ग्लोबलमध्ये खूप कामी येते. कारण माझं इथलं पण जे फाउंडेशन आहे ना ते घट्ट राहिलं आणि त्याच वेळेस मी मग जागतिक गोष्टींवरती पण विचार करत गेलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला वरपासून खालपर्यंत जोडायचं कसं हे मी पाहत गेलो. म्हणजे आता आपण काय होतं की आता आपण शेतीचा एखादा विषय, शेतीचा विषय मी फक्त ह्या पावसामुळे इथल्या शेतीचं नुकसान झालं एवढा विचार केला ना तर लोकल होतो. पण त्याच वेळी मी ह्याला जागतिक तापमान वृद्धीशी जोडलं, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगशी जोडलं, तर तो विषय ग्लोबल होऊन जातो. आणि मग मला लक्षात येते जगभरात ठिकठिकाणी असं घडतंय आणि हा त्याचा भाग आहे. तर हे लोकल ते ग्लोबल कनेक्शन जे आहे ना ते मला इथल्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीमुळे मिळालं आणि BBCत गेल्यानंतर ते जास्त डेव्हलप होत गेलं. कारण BBCत होतं असं की आम्ही ज्यावेळेस एखादी बातमी करतो जी BBC मराठीसाठी असते त्यावेळेस आम्हाला ती BBC इंग्लिशसाठी पण पिच करावं लागते, की ट्राय करावं लागते की ती त्यांनी पण घ्यावी. मग त्यावेळेस आम्हाला तिचं ग्लोबल कनेक्ट शोधावा लागतो की ती बातमी ग्लोबल ऑडियन्सला, ऑस्ट्रेलियामध्ये बसलेल्या एखाद्या नर्सला आमच्या इथली बातमी का रिलेव्हंट वाटेल, तिला का वाचावीशी वाटेल, तिला का पाहावीशी वाटेल, हे त्याच्यावर काम करावं लागतं. आणि म्हणून मग तो लोकल ते ग्लोबल जो आहे तो सेन्स डेव्हलप झालेला आहे. पारंपरिक मीडियातून डिजिटलमध्ये संक्रमण करताना आपल्याला सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटलं? मी हे तिन्ही पण मीडियम बघितलेत. म्हणजे मी प्रिंटमध्ये पण काम केलं, केसरीला काम केलं, लोकमतला काम केलं आणि त्याच्यानंतर टेलिव्हिजन आणि त्याच्यानंतर डिजिटलमध्ये काम केलं. याच्यात प्रेक्षक आणि वाचक यामध्ये फरक जाणवतो. कारण जो प्रिंट पेपर वाचणारा जो वाचक आहे त्याचा एक वेगळा जॉनर आहे, त्याच्या आवडीनिवडी वेगळा आहे, त्याचा इंटरेस्ट वेगळा आहे. त्याच्यानंतर टेलिव्हिजन न्यूज चॅनल पाहणारा, हा, यालाच जोडून एक उपप्रश्न हा. त्या ह्याच्यात तुम्ही प्रिंट म्हणालात म्हणून हा. खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये प्रिंटचं भवितव्य आता आहे असं वाटतं? हा, तो मुद्दा सांगतोच मी. आता पहिलं तर माझं ट्रान्झिशन असं झालं की मी हे टेलिव्हिजन आणि हे पाहत असताना माझ्यासाठी चॅलेंजिंग हे होतं की प्रत्येक ठिकाणी तुमचा प्रेक्षक वाचक बदलायचा. मग तुम्हाला प्रत्येक वेळी नव्याने काम करावं लागायचं. आणि पुन्हा असं आहे की टेलिव्हिजनची आणि प्रिंटची भाषा वेगवेगळी. कारण पेपरमध्ये, आणि मी तुम्हाला इथं बरेच जण जे डिजिटल ह्याच्यासाठी काम करणारे म्हणून पाहतात, तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जी पेपरमध्ये छापून आलेली बातमीची भाषा आहे ती व्हिडिओमध्ये चालत नाही, ती तुम्हाला बदलावी लागते आणि ती खूप कॉन्व्हर्सेशनल असली पाहिजे. तुम्ही तर त्यामध्ये पारंगत आहात, ती खूप संवाद साधणारी असली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस डिजिटलमध्ये एखादा व्हिडिओ करता त्यावेळेस समोरच्याची अपेक्षा असते की तुम्ही त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन करावं, बोलावं. तुम्ही काहीतरी भाषण देताय आणि ते भाषण त्याने एकतर्फी फक्त ऐकावं तर ते त्याला आवडत नाही. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की गेल्या काही वर्षांमध्ये जे अत्यंत रॉ, ज्याच्यामध्ये एक स्पॉन्टॅनिटी आहे, असे व्हिडिओज जास्त पाहिले जातात. असे जास्त इन्फ्लुएन्सर जे आहेत ते जास्त पॉप्युलर होतात. तर ही स्पॉन्टॅनिटी खूप महत्त्वाची आहे. आणि मला तो फरक जाणवला की भाषेमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रिंटमधून टेलिव्हिजनमध्ये येता तुमची भाषा बदलावी लागते, लिहिण्याची भाषा बदलावी लागते, बोलण्याची भाषा बदलावी लागते. आणि डिजिटलची भाषा तर आणखी वेगळी आहे याच्यामध्ये. आता जो दुसरा प्रश्न आहे तुमचा की प्रिंटचं भवितव्य काय, आपल्याकडे सातत्यानं प्रिंटच्या भवितव्याबद्दल चर्चा होत असते. आणि आपण पाहिलं तर लक्षात येतं की पेपर वाचणाऱ्यांचं प्रमाण अपेक्षित पद्धतीनं वाढताना दिसत नाही. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये काम केलेलं असल्यामुळे सांगतो की कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या प्रिंटला फटका बसल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी बरेच दिवस लागले आणि तीच परिस्थिती बाकीच्या पेपर्सची पण आहे. पण
प्रिंट हे खूप लवकर संपेल आणि त्याची जागा डिजिटल किंवा टेलिव्हिजन घेईल असं होणार नाही आहे. कारण हा मुद्दा अमेरिकेत सुद्धा गेल्या 15 वर्षापासून चर्चेत आहे की तिथं प्रिंट संपणार का. तर प्रिंट संपणार नाही, प्रिंट वाचणारा एक वर्ग कायम राहील. तो अजून 15 वर्षापर्यंत तर निश्चितच राहील. फक्त त्याचं प्रमाण जे अपेक्षित वाढायला हवं ते वाढणार नाही, ती मात्र नक्की आहे गोष्ट. कारण आपल्याकडे एक पिढी नवीन अशी तयार झाली की जी वाचतानाच डिजिटल वाचते. म्हणजे मी आमच्याकडे येणारे ट्रेनी इंटर्नला विचारतो की पेपर वाचला का आजचा, तर म्हणतात हो. म्हटलं पेपर हातात नाही दिसला, तर मोबाईलवर वाचून आलो. तर ही अशी एक पिढी तयार झालेली की जी मोबाईलवरतीच पेपर वाचते. आता यात असं आहे की आपल्या पिढीपर्यंत एक सवय आहे लोकांना की मला हातात पेपर फिजिकली वाचल्याशिवाय फिगर आउट नाही करतायत बातम्या, की ही बातमी महत्त्वाची, ही दुसरी महत्त्वाची बातमी, तिसरी महत्त्वाची बातमी. पण तो प्रश्न पुढच्या पिढीला नाही आहे, जी खास करून जेनझीला तो प्रश्न नाही आहे. ते डिजिटलकडे वळत आहेत. पण तरी पण अजून पेपर वाचणारी पिढी जोपर्यंत आहे तोपर्यंत 15 वर्ष मला वाटतं प्रिंटला तितकासा फटका बसणार नाही असं मला वाटतं. निश्चित आजच्या घडीला हल्ली डिजिटल एक गोष्ट फक्त यात आवर्जून सांगतो की यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रिंटने तुलनेनं आपली विश्वासार्हता अधिक ठेवलेली. प्रिंटच्या बाबतीत एक मुद्दा आहे जो मी डिजिटलमध्ये काम करून पण सांगतो की प्रिंटने आपली विश्वासार्हता ती ह्या दोन्ही माध्यमांपेक्षा जास्त ठेवली. क्या बात आहे. खूप मोठं स्टेटमेंट आहे या सगळ्यातलं. मला असं वाटतं की आत्ता म्हणजे हेडिंग वेगळं असतं, क्लिक केल्यानंतर त्यात येणारी बातमी वेगळी असते. म्हणजे क्लिकबेट आणि क्रेडिबिलिटी असा संघर्ष सध्या सुरू आहे. या दोघांमध्ये नेमकं बॅलन्स कसं साधता येईल, संतुलन कसं राखता येईल? मला त्या बॅलन्ससाठी एवढा जास्त संघर्ष करावा लागत नाही सध्या, कारण मी बीबीसीत असल्यामुळे आमच्याकडे क्लिकबेटला काही तसा थारा नाही आहे. पण हा संघर्ष मी पूर्वीच्या याच्यात केलेला आहे की जिथं मला नंबर्स पण आणणं महत्त्वाचं आहे आणि तिथं मला क्रेडिबिलिटी पण टिकवायची आहे. मला वाटतं हा खरं तर द्वैत असायलाच नको. म्हणजे की क्रेडिबिलिटी हवी की क्लिकबेट हवं. क्लिकबेट हवं म्हणजे तुम्हाला त्यामध्ये नंबर्स आणायचे आहेत म्हणून तुम्ही क्लिकबेट करता. तर क्लिकबेट ऐवजी क्लिकेबल हेडलाईन असावी असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे आमचे जी पत्रकारिता या पद्धतीचा विचार करणारे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की क्लिकेबल हेडलाईन असावी. तुम्हाला रीचवरती काम केलंच पाहिजे, नाहीतर जंगल में मोर नाचा किसी ने न देखा अशा पद्धतीने बातमीदारी करून चालत नाही. शेवटी तुम्ही बातम्या करता, व्हिडिओ करता ते यासाठी करता की ते काही लोकांनी पाहिलं पाहिजे. पण याच्यामधला सुवर्ण मध्य असा आहे की तुम्ही ते करत असताना तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी सर्वोच्च प्रमाणामध्ये वापरून तिथं तुम्ही क्लिकेबल हेडलाईन कशी कराल की जिथं लोकांना क्लिक करावंसं वाटेल आणि तिथं तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांना मिसलीड केलेलं नाही. आत्ता प्रॉब्लेम काय होतो क्लिकबेटमध्ये की जे वरती हेडलाईन दिलेली असती ते त्याचा बातमीत मागमूस नसतो. म्हणजे कुठंच त्या बातमीमध्ये त्याचं काही सापडत नाही आणि लोकांना याचा फील येतो की आपली फसवणूक झाली आणि ती अधिक संतापजनक असते त्यांच्या दृष्टीने. आणि याचा परिणाम असा होतो की जर तुम्ही फक्त क्लिकबेट हेडलाईन्स देत गेले तर जो वाचक तुमच्याकडे आलाय आणि एकदा फसला गेलाय तर तो पुन्हा येत नाही. तर त्यामुळं हे जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे की तुम्ही क्लिकबेट हेडलाईन्स दिल्या आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. पुन्हा असं आहे की याच्यामध्ये आत्ता सध्या नंबर्सचा जो हे आहे म्हणजे नंबर्स काढण्याची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुला हे पण पाहायला पाहिजे की तो क्लिकबेटमध्ये त्यांनी क्लिक केल्यानंतर तो माणूस खरंच किती वेळ वाचतो. आत्ता त्याला तितकं महत्त्व नाही आहे. तुमच्या बातमीवर क्लिक झालं की तुमचे नंबर्स मोजले जातात. तर ते मोजण्याची प्रक्रिया पण बदलावी लागेल. पण मला असं वाटतं की क्रेडिबिलिटी हे बेसिक आहे जर्नलिझममध्ये. तुम्हाला क्रेडिबिलिटी जपावीच लागेल. जसं मी मगाशी सांगितलं की माझी वैयक्तिक जबाबदारी अशी आहे की मी बातमीदार म्हणून, पत्रकार म्हणून काम करत असताना मी योग्य हीच माहिती दिली पाहिजे. कुठल्याही पद्धतीने दिशाभूल करणारी माहिती देणं हे मी माझ्या पेशाशी विश्वासघात करतोय असं मला वाटतं. त्यामुळं क्रेडिबिलिटीच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता ग्रोथ आणणं हाच पर्याय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतका बोलबाला आहे, डिजिटल पत्रकारितेवर याचा काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डिजिटल पत्रकारितेवरती परिणाम व्हायला लागला आहे काही प्रमाणात आणि तो आहेच. म्हणजे आत्ता आपण जर पाहिलं की AI जे टूल्स आहेत ते ट्रान्सलेशन करून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. कारण मराठीमधून इंग्लिशमधून मराठी ट्रान्सलेशन बातम्यांचं सर्रास आता AI टूल्स वापरून व्हायला लागलेलं आहे. त्यामध्ये थोडा धोका पण आहे कारण गुगल
ज्यावेळेस ते फाइंड आउट करतं की तुम्ही हे ट्रान्सलेशन टूलनी केलेलं आहे, तुमची बातमी तेवढी रीच होऊ देत नाही, पण तरीही तो प्रकार झालेला आहे. काही ठिकाणी AIने डेव्हलप केलेले अँकर्स आहेत की जे व्हिडिओ प्रेझेंट करतात. AI तुमच्यासाठी व्हॉइसवर करून देतात, AI तुमच्यासाठी व्हिडिओ एडिट पण करून देतात. तर हे चॅलेंजेस आहेत. याचा जो परिणाम आहे तो नक्कीच मीडियामधल्या नोकऱ्यांवरती होणार आहे. आणि माध्यमांमध्ये जे पारंपरिक रोल्स होते, ट्रान्सलेटर किंवा काही या पद्धतीचे, त्याच्यावर तो परिणाम होईल. म्हणजे ते बंद होतीलच का, तर नाही बंद होणार, पण त्याची संख्या कमी होईल. म्हणजे त्याचं तुम्हाला ऑप्शन्स कमी राहतील. किंवा व्हिडिओ एडिटर्समध्ये तुम्ही बेसिक व्हिडिओ एडिटिंग हे AI टूल्स करतात, तर बेसिक व्हिडिओ एडिटिंग करणाऱ्यांची गरज राहणार नाही, व्हॉइसवर करणाऱ्यांची गरज राहणार नाही, कारण हे पण ते करून देऊ शकतात. हे संकट त्या लोकांवरती आहेच. इथं जे बसलेले माध्यमाचे विद्यार्थी असतील यांना पण हे लक्षात घ्यावं लागेल की हे संकट तुमच्यावर आहे, ते येणारच आहे, ते इनएव्हिटेबल आहे, त्याला पर्याय नाही आहे. आणि हे जगभरात सगळ्या प्रोफेशन्सच्या बाबतीत घडताना दिसते. मग करायचं काय? तर करायचं हे की AIच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमचे स्किल्स कसे डेव्हलप करू शकतात. AI काय करू शकत नाही? AI इमोशन्स नाही देऊ शकत. तुमच्या लिहिण्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्हाला डिमांड राहणार आहे. AI त्या पद्धतीने लिहू शकत नाही ज्या पद्धतीने आपण लिहू शकतो एखादी स्टोरी ज्याच्यामध्ये इमोशन्स असतील. AI दुसरी गोष्ट काय करू शकत नाही, AI फील्डवर जाऊन स्टोरी करू शकत नाही. आपल्याकडे सध्या एक मोठा क्रायसिस आहे की लोक फील्डवर जाऊन स्टोरी करणं कमी कमी होत चाललंय आणि मग त्याचा परिणाम जर्नलिझमच्या एकदम कोअरवरती होतोय. तर हे AI करू शकणार नाही, याची जाणीव सगळ्यांना ठेवावी लागणार. निश्चित. ग्रामीण भागातील अनेक तरुण तरुणी पत्रकार बनू इच्छित आहेत. अशा वेळेला डिजिटल साधनांची, भाषा कौशल्याची खऱ्या अर्थानं मर्यादा असते. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल खऱ्या अर्थानं? मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं ना, टू बी युअर ओरिजिनल. म्हणजे तुम्ही कुठलंही काही कॉपी करण्याचा आणि कुठलाही कॉम्प्लेक्स मनात ठेवू नका की आपण ग्रामीण भागातून येतोय, आपण निमशहरी भागातून येतोय, आपली भाषा अशी आहे. आता तर भाषेची सगळी बंधनं ह्या नवीन डिजिटल मीडियाने सगळी तोडून टाकली आहेत. आत्ताच माझ्या अगोदर जे सेशन झालं त्याच्यामध्ये अत्यंत नगरची ओरिजिनल भाषा बोलणारी मंडळी आहेत की जे लोकप्रिय झालेले आहेत. आणि ते फक्त नगर जिल्ह्यात नाही आहेत, ते महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये लोकप्रिय झालेले आहेत. इव्हन याचा रेटा इतका आहे की आज सिरियल्समध्ये, तुम्हाला ते जास्त माहिती आहे की सिरियल्समध्ये वेगवेगळ्या डायलेक्ट्स आता बोलण्यासाठी सुरुवात केली. पात्रांच्या तोंडी कुठे कोल्हापूरची भाषा असते, मराठवाड्याची असते. त्यामुळे मला असं वाटतं भाषेचा कॉम्प्लेक्स बिलकुल ठेवू नका. तुमची जी भाषा आहे ती रोबस्ट त्याच पद्धतीने मांडा. ओरिजिनल राहा, स्पॉन्टेनियस राहा, लाईव्हली राहा. स्पॉन्टेनियस याचा अर्थ उत्स्फूर्त राहा, कुठली कृत्रिमता तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ठेवू नका. ती तितकीच लाईव्हली असली पाहिजे जसं तुम्ही एखाद्या मित्राशी बोलता. तुम्ही जेवढं कन्व्हर्सेशनल राहाल, जेवढं संवादी राहाल, जेवढं गप्पांच्या स्वरूपात बोलाल, तेवढं तुमचा व्हिडिओ नॅचरल वाटणार आहे, तेवढंच त्या पाहणाऱ्याला तुमच्याबद्दल कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग होणार आहे, तुमचं बॉन्ड स्ट्रॉंग राहणार आहे. तर मला वाटतं हे एक महत्त्वाचं आहे. आणि बाकी टेक्निकल गोष्टींवरती हुकमत मिळवली पाहिजे. अल्गोरिदम्स नीटपणे समजून घेतले पाहिजे की यूट्यूबवरती तुम्ही जर एखादा व्हिडिओ टाकत असाल आणि तुमचा व्हिडिओ चालत नाही आहे, तर तुम्ही कसा त्याला ऑप्टिमाइज करणार आहात, त्याची हेडलाईन बदलणार आहात का, थंबनेल किती महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पुन्हा जे वेगवेगळे बदल अल्गोरिदम्समध्ये होत आहेत ते सगळे समजून घेतले पाहिजेत. आणि तिसरं, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स ट्राय केले पाहिजेत. म्हणजे आता इंस्टाग्रामसारखा प्लॅटफॉर्म वेगाने डेव्हलप होत आहे, तर तो पण आपण कशा पद्धतीने एक्सप्लोर करू हे बघितलं पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या पत्रकारितेमध्ये सबसे पॉवरफुल टूल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कॅमेरा, मोबाईल की कल्पकता? कल्पकता हा कायमच आहे. म्हणजे कल्पकता हा सगळ्यात पॉवरफुल टूल आहे. आणि आम्ही पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती आमच्याकडे येतो, इंटरव्ह्यूसाठी येते, त्यावेळेस त्याच्यामध्ये कल्पकता किती हे पाहतो. त्याच्यासाठी त्याला कॅमेऱ्याचं ट्रेनिंग देणं आम्हाला शक्य आहे, कल्पकतेचं ट्रेनिंग नाही देत आहेत. त्यामुळे कल्पकता हा सगळ्यात महत्त्वाचा. पुढील 5 वर्षात डिजिटल पत्रकारिता नेमकं कुठे असेल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की डिजिटल पत्रकारिता वाढलेली असेल, तिचा विस्तार झालेला असेल. फक्त मला आत्ता जे चॅलेंजेस डिजिटल पत्रकारितेत दिसतात सगळ्यात जास्त, म्हणजे मगाशी मी सांगितलं की डिजिटल पत्रकारितेने काय बदलवलं, आपल्याला एक स्पेस डेमोक्रॅटिक करून दिली वगैरे, हे सगळं झालं. पण डिजिटल पत्रकारितेच्या विश्वासार्हतेबद्दल पण प्रश्न आहे. म्हणजे खूप छोटे छोटे प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, खूप चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात आणि म्हणून लोकांना खरं काय खोटं काय हे कळण्यामध्ये खूप गोंधळ उडतो. आणि मग त्याचा परिणाम असा होतो
की जे चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याही विश्वासार्हतेबद्दल लोकांना शंका वाटायला लागते. मग मागाशी मी म्हटलं की प्रिंटची विश्वासार्हता कायम आहे, अजून डिजिटलची विश्वासार्हता ज्या झपाट्याने डिजिटल वाढलं त्या झपाट्यानेच विश्वासार्हता कमी कमी होताना दिसते. पण मला असं वाटतं की ही एक प्रोसेस आहे. लोकांनाही फेक न्यूज कशा तपासायच्या हे गुगलच्या टूल्सवरून हळूहळू कळायला लागेल आणि हे कमी कमी होत जाईल. त्यामुळं डिजिटलमध्ये विश्वासार्हता कायम ठेवून तिथले प्लॅटफॉर्म्स वाढताना दिसतील. व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्याला सगळ्यात जास्त डिमांड असेल, टेक्स्टच्या प्लॅटफॉर्मला डिमांड कमी असेल. व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये शॉर्ट व्हिडिओजला अर्थातच आत्ता ज्या पद्धतीने, कारण लोकांचा ना अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे. लोक 1.5 मिनिटाच्या वरती व्हिडिओज, 30 सेकंदाच्या वर व्हिडिओ पाहू शकत नाहीत. 4-5 मिनिटाचे व्हिडिओ पाहणारे खूप कमी लोक आहेत. तर तो जो परिणाम आहे तो आपल्या डिजिटलच्या ह्याच्यावर पण होणार की आपण 1 मिनिटाचा, 1.5 मिनिटाचा, 30 सेकंदाचा व्हिडिओ कसा करू शकू, त्याच्यानुसार डिजिटलमध्ये बदल होत जाते. निश्चित या गप्पांच्या मैफिलीकडे म्हणजे आपण खऱ्या अर्थानं भैरवीकडे जातोय. रॅपिड फायर राऊंड तुमच्यावर खेळायची इच्छा आहे, कारण तुम्ही फार मस्त इलॅबोरेटिव्ह उत्तरं दिलीत. एवढं काही नाहीये की पाण्याने खऱ्या अर्थानं रॅपिड फायर दुसऱ्याला करायची सवय आम्हाला. त्यांचं म्हणणं आहे रॅपिड फायर दुसऱ्याला करायची सवय आहे आम्हाला. ब्रेकिंग न्यूज की फीचर स्टोरी? फीचर स्टोरी. प्रिंट, टीव्ही की डिजिटल? डिजिटल. पत्रकारिता की शोधपूर्ण लेखन की सादरीकरण? शोधपूर्ण लेखन. आवडता मराठी पत्रकार? खरं सांगू का, म्हणजे आता हे सगळे तर आपले सिनियर पत्रकार आहेत. निखिल वागळे आहेत, कुमार केतकर आहेत, अरुण टिकेकर आहेत, हे सगळे आहेतच, यांचं वाचून आपण हे झालं. पण मला ना एक पत्रकार खूप आवडतो, त्याचं नाव आहे संपत मोरे. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्यांची माहिती घ्या. ते मी त्यांना मराठीतले पी सायनाथ म्हणतो. ते सांगलीचे आहेत, संपत मोरे म्हणून एक पत्रकार आहेत. आणि ते ग्राउंडवर जाऊन प्रत्येकाशी बोलून इतके स्ट्रॉंग ग्राउंड रिपोर्ट आणतात की जे मराठीत इतर कुणी आणत नाही. क्या बात आहे. आवडते 3 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म्स BBC वगळता? जर आपण मराठीतलं म्हणाल तर लेट्सअप ऑफकोर्स आहे, कारण म्हणजे मी तिथं काम केलं आहे अशा अर्थाने नाही म्हणत आहे, पण एवढ्या सगळ्या भाऊगर्दीत पण लेट्सअपने वेगळे पण केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की विश्वासार्हता जपलेली आहे, म्हणजे लेट्सअपच्या विश्वासार्हतेबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. दुसरा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे अर्थात लोकसत्ताचा आहे. लोकसत्ता त्याबद्दल विश्वासार्हता त्यांनी ठेवलेली, आणि महाराष्ट्र टाइम्स पण ते आहे. हे मराठीतले झाले. इंग्रजीमध्ये जर म्हणाल तर वायर जो आहे तो प्लॅटफॉर्म आहे. अल जझीरा जो आहे तो पण खूप चांगला आहे. आणि गार्डियन म्हणून इंग्लंडचा आहे तो एक. प्रेरणास्थान तुमचं? माझे प्रेरणास्थान माझे मामा आहेत, डॉक्टर रजनीकांत आरोळे म्हणून, ज्यांना हेल्थमध्ये रॅमन मॅक्सेसे मिळालेलं. जामखेडचा जो प्रोजेक्ट त्यांनी केलेला, तर ते माझे प्रेरणास्थान आहेत. ट्रोलर्सला एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर काय असेल? वेळ वाया घालू नये. एका शब्दात स्वतःला डिस्क्राईब करायचं असेल तर? मी लर्नर म्हणतो स्वतःला. म्हणजे अजूनही ती लर्निंगची प्रोसेस सुरू आहे. मला 23 वर्ष जरी झाले असले जर्नलिझममध्ये, तरी कायम शिकत राहतो. आणि म्हणजे बऱ्याच जण माझ्यासोबतचे काम केलेले डिजिटलमध्ये यायला एवढे इच्छुक नव्हते. तुम्हाला माहिती आहे की डिजिटलमध्ये सुरुवातीच्या काळापासून ते ही लर्निंग प्रोसेसमुळेच आलं की आपण टेलिव्हिजनमधून लर्निंग इकडे जाऊया डिजिटलमध्ये. ते लर्निंगमुळेच आलं. अजून असं कोण मनात आहे की ज्याची मुलाखत घ्यायची आहे पण अजून मुलाखत होऊ शकली आहे? ते देतील का माहिती नाही. नरेंद्र मोदी. क्या नाही नाही, निश्चित देतील. डिजिटलची ताकद अशी आहे, बहुधा या डिजिटल महाकुंभ मधली मुलाखत ही बघून त्यांचा मराठी एखादा कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवेल. बहुधा ज्या पद्धतीचं तुमचं आत्तापर्यंतची पत्रकारिता आहे त्या सगळ्यामध्ये तुम्हाला हेरणारे आणि तुमच्यावर लक्ष ठेवून असणारे मोदींचे नेते कार्यकर्ते हे निश्चितच असतील. त्याला मी सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही इतकं दिलखुलासपणे या प्लॅटफॉर्मवर बोललात, याची शान वाढवलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. खूप कमी व्यक्ती असतात की ज्यांच्यापाशी बोलताना खरंच गंमत येते. अभिजित कांबळे हे त्यापैकी एक आहेत. म्हणजे नादो महानुरांच्या शब्दात सांगायचं झालं तर कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणं लगडून जावं, या नभानं या भुईला दान द्यावं,
आणि माझ्या पापणीला पूर यावं. ह्या नेमक्या पापणीला येणारा पूर हा आनंदाचाही असू शकतो आणि दुःखाची गोष्ट ते मांडतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने या ओळी त्यांना समर्पक आहेत असं मला वाटतं. अभिजित सर, खूप खूप धन्यवाद. मी अभिजित सरांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि लेट्सअप महाकुंभ आयलोनगर प्रेझेंट्स डिजिटल महाकुंभ अहिल्यानगर 2025 यासाठी तुमचं इथे उपस्थित राहण्यात आभार मानतो आणि लेट्सअपचे बिझनेस हेड प्रणित मेढे यांना तुमचा सत्कार करायची विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.